मल्हारी कुंडलिक कोतकर यांचा एक मुलगा मयत झालेला आहे. ते कशा प्रकारचे झालेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणू. हे ट्रॅक्टर बघायला गेल्यामुळे म्हणजे आपले योगेश आप्पासाहेब कासार यांनी न विचारता ह्या माझ्या मुलांना घेऊन गेल्यानंतर तिथं पुढं चिखलीच्या पुढं गेल्यानंतर तो म्हणाला की आपल्याला ट्रॅक्टर बघायला जायचं. न विचारता घेऊन गेल्यामुळे त्यांना तिथं हाणमार केली. गेट उघडून त्यांनी ट्रॅक्टर बघायसाठी तिथं आत गेले विचारी तर त्यांना तिघांना बी हाणमार केली. माझा मोठा मुलगा प्रशांत मल्हारी कोतकर बाहेरच होता. बारका अजित मल्हारी कोतकर हा आत गेला अजित. आणि योगेश आप्पासाहेब कासार हे बी आत गेला आणि त्यांनी ट्रॅक्टर पाहिला गेट उघडून. ह्या कारणावरून त्यांना तिथं हाणमार केली. हाणमार केल्यानंतर त्यांना चिंचेच्या झाडाखाली 1.5 तास दाबून धरले. तिथं हाणमार केली. लाथाबुक्क्यांनी हाणलं. लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळं तिथं बारक्या मुलाच्या हातात कोयता दिला. म्हणला गवत तोड, चारा काप म्हणला आणि शेण टाक म्हणला. बारका मुलगा रडायला लागला माझा. तिथे रडायला लागल्यानंतर पुढं आल्यानंतर तो म्हणला याद राख का म्हणला, जर का सांगितली घटना तर माझ्याशी गाठ आहे. संदेश आंबुरे हे म्हणला, सचिन आंबुरे हे बी म्हणला. आणि तिथं 2-3 अनवळखी आल्यामुळे त्यांना 2-4 जणांनी मार आणि जादा केली. तिथे जादा केल्यानंतर पुढं आल्यानंतर म्हणले तुम्ही जर का सांगितलं तर तुम्हाला हातपाय मोडू तुमचे. तर ही घटना चिखलीच्या घाटात सायंतारापासून 300 ते 400 फुटावर पुढं आले तर तिथं रॉंग साईडनी गाडी बोलेरो गाडी येऊन रॉंग साईडनी येऊन याला तिघांना बी जाग्यावरच उडीलं. जाग्या उडील्यामुळं 2 चारीत पडले उडून. योगेश आप्पासाहेब कासार चारीत पडला, अजित चारीत पडला आणि मोठा मुलगा प्रशांत हा जागीच असा म्हणजे डांबरे आदळून त्याच्यावर रिवर्स गाडी घालून ही गाडी चिखलीच्या दिशेने तिथं परत माघारी निघून आली. बिगर कॅमेऱ्याच्या दिशेने ती गाडी निघून आली तिथे. आणि गाडी आड साईडला लावून त्यांनी तो घातपात केला त्या माझ्या मुलाचा.